छावा भाग 91. पन्हाळ्याच्या बालेकिल्ल्यातील खाशा सदरेत महाराज बैठकीवर बसले होते. त्यांच्या पायगती मांडलेल्या बिछायतीवर संभाजीराजांनी बैठक घेतली होती. किल्लेदार विठ्ठलपंत, हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोनाजी व कृष्णाजी बंकी, बहिर्जी इंगळे, बाबाजी ढमढेरे, सूर्याजी विचारे अशी मंडळी अदब धरून सदरेत उभी होती. कोल्हापूरहून आलेले जनार्दनपंत सुमंत आणि कोकण सुभ्याचे सुभेदार रावजी पंडित आपणाला छत्रपतींनी का पाचारण केले असावे या विचारात एका बगलेला खडे होते. त्यांच्या शेजारी उमाजी पंडित होते. जनार्दनपंत, असे पुढे या. महाराजांनी जनार्दनपंतांना फरमावले. जी म्हणत हात जोडून पंत बैठकीसामने आले. युवराज, हे कोल्हापूरतर्फेचे अधिकारी. आजपासून प्रांत पन्हाळा राखून तुम्ही इथे राहायचे आहे. हे कोकण सुभा रावजी पंडितजी तुमच्या दिमतीला राहतील. छत्रपतींनी रावजींच्याकडे हात उठविला. आज्ञा स्वामी म्हणत रावजींनी बैठकीला नमस्कार दिला. स्वामी, एक पेच आहे. आज्ञा होईल तर. रावजींनी आपल्या सुभ्याचा मुद्दा पेश केला. बोला, काय आहे? राजापूर बंदरात टोपीकरांची काही गलबतं नांगर टाकून आहेत. त्यावरून कुणीच बंदरात उतरत नाही. गलबतही हाकारीत नाही. काय करावं? एरगटावी? बोला युवराज, तुमच्या अखत्यारीतल्या या मामल्याला तुम्हीच तोड सांगा कोकण सुभ्यांना. महाराजांनी हसत संभाजीराजांना पुढे घातले. संभाजीराजे क्षणभर विचारात झाले. रावजींना निरखत त्यांनी सवाल घातला. गलबतं कुणाची आहेत? फिरंग्यांची, गोऱ्यांची, डचांची की फ्रेंचांची? काही अंदाज? जी, फ्रेंचांची आहेत. रावजींनी तपशील दिला. मग त्यांच्या गलबतांवर आपले खलाशी पाठवून ते व्यापारासाठी आले असतील तर दोस्ताना राखावा. ते तुम्हाला हत्यारे पुरवितात. बिलकुल ठीक. महाराज समाधानाने हसले. युवराज, तुम्ही कोकणपट्टीच्या आरमारावर या रावजींच्या मदतीनं देख ठेवा. छत्रपतींची चर्या प्रसन्न होती. हे सोमाजी बंकी, बाबाजी, तुमचे कविगुरू उमाजी पंडित पन्हाळगडीच तुमच्या तर्फेने राहतील. आमचा फेरहुकूम होई तो हा पन्हाळा प्रांत रक्षून असा. दिलेर सर्जा या भागाचा केव्हाही मोहरा धरतील त्याचा अंदाज ठेवा. सदरेतील प्रत्येक आसामी ध्यान ठेवून महाराजांचा प्रत्येक बोल ऐकत होती. सर्वांनाच जाणवत होते की छत्रपतींचा आवाज नेहमीसारखा तडफेचा नाही. त्यांची चर्या सुमार आहे. गालापासून नाकाचा फेर वर उचलल्यागत दिसतो आहे. विठ्ठलपंत, मंडळींना विडे द्या. युवराज, चला शिवलिंगाचे दर्शन करून येऊ. महाराज बैठकीवरून उठले. संभाजीराजांना बरोबर घेत महाराज बालेकिल्ल्याबाहेर पडले. मागून येणाऱ्या विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी यांना त्यांनी हात इशाऱ्याने दरवाजातच थोपते केले. सांजावत आल्याने गडाच्या जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, चाफ्याच्या गर्दाव्यात कलकलणारे पक्ष्यांचे थवे उतरत होते. नगारखान्यावरून उठलेली सांज नौबतीची दुडदुड पन्हाळ्याच्या रानावर उतरून थिरावत होती. पाठीशी कोणीच घेतले नाही त्या अर्थी आबासाहेब काही मनसे बोलणार आहेत याचा संभाजीराजांना केव्हाच सासूद आला. पण ते काय बोलणार आहेत याचा थांग मात्र त्यांना येईना. शिवालयाची घुमटी आली. पुजाऱ्याने स्वाऱ्यांना नमस्कार केला. घुमटीपर्यंत येई तो तिथे पुजारी असणार याचा विचार छत्रपतींना स्पर्शला नव्हता. क्षणात त्याला कसा हटवावा हे त्यांनी बांधूनही टाकले. पुजारी, सोमेश्वर टाक्यावरच्या पिंडीच्या दर्शनास आम्ही येणार आहोत. किल्लेदारांना याची वर्दी द्या. तुम्ही टाक्यावरच्या देवळात आमची वाट बघा. जी म्हणत पुजारी बालेकिल्ल्याच्या रोखाने लगबगीने निघून गेला.
पितापुत्रांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मावळतीला चाललेल्या तापदेवाला छातीशी हात नेऊन महाराजांनी वंदन केले. एकदा तो नारंगी पिवळा तेजोगोल डोळाभर बघून घेतला. आत या, असे संभाजीराजांना म्हणत छत्रपती घुमटीच्या दगडी चौकटीला टोप थटणार नाही याची दक्षता घेत वाकून घुमटीत प्रवेशले. त्यांच्या मागून संभाजीराजे घुमटीत आले. बेलफुलांनी आच्छादलेली रंगरूपी पिंडी ठाणवयांच्या मंद प्रकाशात अभिषेक पात्रातील एकलग थेंबावळ अंगावर घेत होती. पितापुत्रांनी गुडघे टेकून तिच्यासमोर माथे नमविले. वर होत हात जोडून नमस्कार घातले. शंभू, ही रंगरूपी पिंडी आहे. आम्हाला सांगत आलेली की माणसाच्या हयातीलाही कैक रंग असतात, सुखदुःखांचे. पिंडीवर नजर जोडीत महाराज क्षणभर थांबले. हिला साक्ष ठेवून आम्ही काय सांगतो आहोत ते सावध चित्तानं ऐका. ही पिंड खालच्या शाळुंकेत एकजीव झाली आहे म्हणूनच साजून दिसते. तुम्ही आणि रामराजे आम्हाला असेच वाटता. तुम्हा दोघांना आम्ही वेगळं कधीच बघितलं नाही. दोन डोळ्यांसारखे आहात तुम्ही उभयता आम्हाला आणि आमच्या रयतेलाही. ते अजाण आहेत, तुम्ही भरीचे आहात. आता अधिक काल आमचा भरोसा नाही, म्हणूनच जे स्वप्नीसुद्धा आम्ही कधी मनी आणलं नसतं ते करणार आहोत. तुमच्या आणि राणीसाहेबांच्या मनाचा मेळ कधी पडणार नाही. जे त्यांच्या रागापोटी तुम्ही केलत ते आमच्या माघारी उद्या केलत तर समजून घेणारं कुणीच असणार नाही. यासाठी या श्रींच्या राज्याची आम्ही वाटणी करणार आहोत. आबासाहेब, आम्ही आणभाकेनं वचन देतो. आम्हाला काही नको. हवे आहात फक्त तुम्ही. हे असं निर्वानिर्वीचं का बोलता आहात? आम्ही आपला शब्द आता कधीच पडू देणार नाही. कुठंही असलो तरी सावलीसारखे रामराजांच्या पाठीशीच असू. आपली तब्येत बघितल्यापासून मात्र आमचं मन उडालं आहे. काही सुचत नाही. ते जाऊ दे. तब्येतीकडं बघण्या एवढा वखत आम्हाजवळ नाही. तुम्ही नको म्हटल्यानं दौलतीची जिम्मेदारी टळत नाही. युवराजपदाचा अभिषेक झाला आहे तुम्हाला. खरे तर साऱ्या राज्याचे वारस तुम्हीच आहात. पण महाराणी तुम्हाला ते लाभू देणार नाहीत. जे करून बसला आहात त्यानं तुमचा इतबार प्रधानमंडळाला येणार नाही. यासाठी कर्नाटक फाट्याचं तुंगभद्रेपासून कावेरी पावेतो जिंजीचं राज्य आम्ही तुमच्या अखत्यारीखाली देणार आहोत. गोदावरीपासून तुंगभद्रे पावेतो उत्तरेकडील रायगडाचं राज्य रामराजांना सुपूर्द करणार आहोत. ते जाणते होईपर्यंत प्रधानमंडळ या राज्यावर देख ठेवील. या निर्णयानं तुमची आणि महाराणींची मतभेदांची कारणं निकाली पडतील. दृष्टीआड सृष्टी भरली असते. बोला, यावर काय इरादा आहे तुमचा? आबासाहेब, आमचे बोलमोल हरवून बसलेत. आम्ही सच्चेपणी आपल्या चरणांच्या शपथेवर कळवळून सांगतो आहोत. दौलतीचा काडी इतकाही विचार तो आमच्या मनी नाही. आम्ही रामराजांना परके मानित नाही. आम्हाला आपणाला दिल्या यातनांची खंत हयातभर पुरेशी आहे. आपण स्वतःला जपावं. एकट्या आम्हालाच नाही तर असंख्यांना आपण पित्याच्या ठायी आहात. आमचं एकच मागणं आहे. सांगा. आपण ठरवून कुठंतरी निवांत स्थानी आराम घ्यावा. रायगडी आपणाला तो मिळणार नाही. राजे, आता आम्हाला रायगडाशिवाय कोण आराम देणार? आमच्या आऊसाहेबांची छत्री तिथं गडपायथ्याला आहे. आता अधिक काळ तुम्हाला आमची चिंता नाही करावी लागणार. आम्हाला पन्हाळा सोडताना चिंता वाटते आहे ती तुमची. एक ऐकाल? आज्ञा व्हावी. संभाजीराजांनी महाराजांवर डोळे जोडले. एरव्ही महाराज बोलत असले की बोलतेच राहावे असे त्यांना वाटायचे. पण का कुणास ठाऊक आज आबासाहेबांनी अधिक बोलूच नये असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या बोलण्याला गहिऱ्या दुःखाची, मनाची कातर करणारी गूढ छटा होती म्हणून. शंभूबाळ, आमचं हे सांगणं कधी झोपेत सुद्धा विसरू नका. एका मातब्बर गनिमाच्या औरंगच्या तडाख्यातून तुम्ही 2 वार सही सलामत सुटला आहात. पुन्हा चुकून सुद्धा त्याच्या तावडीत फसण्याची गफलत कधी करू नका. आता आम्ही सांगेतो पन्हाळा प्रांत सोडू नका. आई जगदंब तुमचं भलं करणार थोर आहे. चला. संभाजीराजे घुमटी बाहेर पडण्यासाठी पुढे झाले. त्यांना हात आडवा टाकून रोखत महाराज शांतपणे म्हणाले, शिवपिंडीची अर्धप्रदक्षिणा विसरलात. घ्या ती. अर्धप्रदक्षिणा घालून होताच शिवाजी महाराजांनी ओणवे होत रंगरूपी पिंडीवरील एक बिल्वदल हलकेच उचलले आणि ते संभाजीराजांच्या तळहातावर ठेवीत ते म्हणाले, तुम्ही उपजलात तेव्हा तुमची कुंडली मांडणाऱ्या ज्योतिषानं भाकीत केलं होतं. तुम्ही साक्षात रुद्राचे अवतार आहात. उंच गडकोटावर राहाल, प्रलय माजवाल. पण काय महाराज साहेब? पण रुद्र जसा आप्तगणांकडून फसला तसाच योग तुमच्या कुंडलीत आहे. तुम्ही 2 वर्षांचे असताना एकदा आप्तगणांकडून फसलात, तुमच्या मासाहेबांकडून. युवराज झालात आणि फसलात तुमच्या थोरल्या आऊंकडून. कुणी सांगावं, आम्हीही तुम्हाला फसवू, कडी सजा फरमावू. आम्हाला विश्वास आहे तुम्ही रुद्र आहात, ती धीरानं पचवाल. आबासाहेब केवढे गूढ बोलले ते संभाजीराजांना किती कळले कोण जाणे. ते पितापुत्र शिवालयाबाहेर पडले तेव्हा उभा पन्हाळगड धुक्याच्या पटलाने पार वेढून टाकला गेला होता. गड उतारासाठी भोयांनी चौदरवाजात पालखी सिद्ध केली. महाराज आज पन्हाळगड उतरून कोयना घाटीने सातारा मार्गे सज्जनगडी जाणार होते, संत समर्थ रामदासांच्या भेटीसाठी. संभाजीराजे, विठ्ठलपंत, हंबीरराव, रावजी, हिरोजी, उमाजी पंडित अशा मंडळींच्या मेळ्यासह छत्रपतींनी बालेकिल्ला सोडला. रंगरूपी पिंड, सोमेश्वर तलाव, कोकण दरवाजा, सादोबाचे तळे अशा आपल्या लाडक्या पन्हाळगडावरील स्थानांचे दर्शन घेत प्रशस्त चौदरवाजात आले. पुढे होत संभाजीराजांनी आबासाहेबांच्या भगव्या राजमोजड्यांना पायधूळ घेण्यासाठी हात भिडविला. त्यांना वर घेत महाराजांनी गाढ ऊरभेट घेतली. काही न बोलता त्यांची हलकेच पाठ थोपटली. येतो आम्ही शंभूराजे, जपून असा. जय भवानी. श्रीमंत योगी शांतपणे बोलला. आबासाहेब, तब्येतीकडं ध्यान असावं. जय भवानी. न राहवून संभाजीराजे बोलले. त्यांचे बोलणे तसेच सोडून निरोपासाठी आलेल्या आसामींकडे बघत छत्रपतींनी कधी नव्हे ते सर्वांना हात जोडले. येतो आम्ही. जय भवानी. छत्रपती सर्वांना पाठमोरे होत पालखीत बसायला निघाले. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरे देण्यासाठी जमली छातवाने आदराने झुकली. इमानी हात हेलावले. पन्हाळ्याच्या बेलाग ढाशा वाऱ्याचा एक ताकदवर झपकारा अवचित आला. पालखीत बसणाऱ्या छत्रपतींच्या अंगचा जामा त्याने हवेत फरफरला. डुईच्या राजटोपात मढविलेल्या गरुड पिसांच्या पदकातील एक पीस त्या झपकाऱ्याने उखडून काढले. हवेत भेलकांडत ते शुभशकुनी पीस गडाच्या दरडीकडे जाताना बघून संभाजीराजे चरकले. छातीवरच्या माळेला बोटे भिडवून डोळे मिटत कातर पुटपुटले. जगदंब जगदंब. भोयांनी श्रीमंत योग्याची पालखी उठवली. दृष्टीआडची सृष्टी भली करीत संभाजीराजांचे थोर जाणते आबासाहेब, समर्थांचे निश्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, श्रीमंत शिवयोगी पन्हाळगड उतरू लागले.
माघी पौर्णिमा तोंडावर आल्यामुळं वाडी रत्नागिरीच्या यात्रेला चाललेले भक्तमंडळ वाटेत भेटले. हातच्या उंच शासनकाठ्या तोलत त्यांनी उठविलेला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा जयकार ऐकून राजे हात जोडून पालखीतूनच पुटपुटले. समस्तांचं चांग भलं कर खंडेराया. पालखीला घेर धरत घोड्यांवर मांड जमविलेले हंबीरराव हिरोजी फर्जंद कदमबाज दौडीवर चालले. चौदरवाजातील जमली मंडळी परतली तरीसुद्धा पालखी डोळ्यांआड होईतो संभाजीराजे जखडल्या पायाने उभेच होते. त्यांच्यात मन गुंतलेले उमाजी पंडित त्यांच्या पाठीशी खडे होते. त्यांना बघताच संभाजीराजे म्हणाले, पंडित चला, तुमच्याशी काही बोलायचं आहे. उमाजी पंडितांसह संभाजीराजे सज्जा कोठीवर आले. पंडितांना बैठकीवर बसण्याची इशारत करून त्यांनी विचारले, तुम्ही शृंगारपूरची काही खबरबात दिली नाहीत आम्हाला पंडित. पंडित गप्पच राहिले. आमच्या भवानीबाई कशा आहेत? सुखरूप आहेत. आणि युवराज्ञी? पंडित पुन्हा गुमान झाले. काय बोलावे त्यांना कळेना. बोला. युवराजांचा धाकटा कबिला पठाणांना दस्त झाल्याचं ऐकून त्यांनी हाय खाल्लीये. कुणालाच त्यांचं दर्शन घडत नाही. आपणहून बंदिवासच पत्करलाय त्यांनी. उमाजी पंडितांची मान वर उठत नव्हती. कोठीच्या झरोक्यातून दिसणाऱ्या ठाव न लागणाऱ्या पठारी प्रदेशभर संभाजीराजांचे डोळे भिरभिरत राहिले. रायगडाच्या खासे महाली भरलेली सदर आता संपली होती. मोरोपंत अण्णाजी, हंबीरराव, बाळाजी, येसाजी यांना महाराजांनी निरोपाचे विडे देवविले होते. मात्र बाळाजींना बजावले होते. बाळाजी, तुम्ही जरा आम्हाला महाली भेटा. सदरकरी बाहेर पडले तरी रेंगाळलेले हंबीरराव महाराजांजवळ आले. काय आहे सरलष्कर? आम्ही बोलून लागी पडत नाही, पर बोलल्या बगार राहवत नाही. धन्याने औरंगबादशाची काडीची फिकर करू नये. असलं 10 बादशाही चालून येऊ द्यात. मुलूख पिळाचा हाय. पर आम्हाला चिंता हाय ती खाशांच्या तब्येतीची. हे राखाय पाहिजे धनी. महाराज निर्विकार नजरेने हंबीररावांकडे बघत राहिले. त्यांच्या काळजाचा कंद तो प्रेमा पाहून फुटू बघत होता. तरी स्वतःला आतल्या आत सावरीत महाराज हसत थंडपणे म्हणाले, हंबीरराव, तुम्ही सरलष्करच आहात काय अशी शंका आणू नका. आमच्या मनी आईच्या कृपेने आम्ही ठीक आहोत. करता आहात तर चिंता दुसरी करा. महाराजांनी कसबाने हंबीररावांना आपल्यावरून दुसरीकडे वळविले. कसली? रांगडे सरलष्कर सभागती विचारात पडले. युवराजांची. तुमचा ओढा त्यांच्याकडं आहे. बाक्या प्रसंगी आमच्यापेक्षा तुम्हीच त्यांना बिनतोडीचं सांगाल. त्यांच्यावर सतत लक्ष असू द्या तुमचं. जी. धन्याने त्यांच्याबाबत बिनघोर असावं. या पायांची आण. का कुणास ठाऊक हंबीररावांना पुढे होऊन महाराजांची पायधूळ घ्यावीसे वाटले. सरसे होत त्यांनी छत्रपतींच्या पायांना हात भिडविला. त्यांना काहीच न बोलता महाराजांनी डोळे मिटत तो स्पर्श अनुभवला. हंबीरराव बाहेर पडले. छत्रपती सदर सोडून आपल्या महाली आले. आता एकांतात मात्र त्यांना अंगची कसर पुन्हा जाणवू लागली. दारावरच्या पहारेकऱ्याने आत व येत वर्दी दिली. चिटणीस आल्यात. येऊ दे त्यांना. महाराज फेर घेऊ लागले. बाळाजी आवजी महालात रुजू झाले. बाळाजी, पन्हाळगडी युवराजांना खलिता द्या. लिहा, रामराजांच्या शुभकार्यास तुम्हाला पाचारण केलं नाही. त्याचं काही मनी धरू नका. भेटीत त्या बाबीनं तपशिलात बोलू. सांप्रत खबर आहे की आलमगीर दख्खनेत उतरणार. त्याचा थोपा करण्यासाठी तुमची शिबंदी कसल्या जिनानं सिद्ध असू द्या.
वेळीच आम्ही तुम्हाला याद फरमावू, आमच्या संगती ठेवू. जी. बाळाजींनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकून मान डोलवली. खलिता तयार करून दस्तुरासाठी आमच्याकडे धाडा. आजच्या आज तो पन्हाळगडी जाईल तसे करा. छत्रपतींनी हात उठवून बाळाजींकडे पाठ केली. कसल्या तरी खोल विचाराने ते महालाचे छत निरखत संथ पायफेर घेऊ लागले. भाग 91 समाप्त.